या एका ट्रिकने बनवा पोह्यांचे पापड. इतके खुसखुशीत पापड तुम्ही कधीच पाहिले नसतील. अगदी सोप्या ट्रिकने हे पापड बनवलेले आहेत. कमी मेहनत आणि कमी वेळेमध्ये कसे तयार होतात हे आपण पाहूया. यासाठी सबस्क्राईब करून शेवटपर्यंत पहा. पोह्यांचे पापड बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत अर्धा किलो स्वस्तिक ब्रँडचे पोहे. सर्वात आधी पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यामध्ये काही धूळ वगैरे कचरा असतं ते निघून जातं. अगदी 5 मिनिटात हे पोह्यांचे प्रीमिक्स बनवून तयार होते. ना जास्त मेहनत ना पोहे भिजवायची गरज. अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी A1 स्वप्नात किचनला पटकन सबस्क्राईब करा. आपले नेहमीच्या वापरामध्ये जे पोहे असतात त्याच पोह्यांपासून हे पापड बनवायचे आहेत. आता हे पापड मी 2 टप्प्यामध्ये चाळून घेतले. आता आपण हे भाजून घेऊया. तर पोहे भाजण्यासाठी मी गॅसवर ठेवली आहे कढई. कढई आधी छान तापवून घेतली. आता गॅसची फ्लेम मी कमी करणार आहे आणि कमी आचेवर खमंग कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचे. पोहे अगदी हलके असल्यामुळे ते पटकन भाजले जातात. भाजताना एकसारखे हलवत राहा, म्हणजे ते खाली लागत नाही किंवा जळतही नाही. पोहे थोडे जरी जळले तर पापडांचा रंग बदलू शकतो. यासाठी पोहे कंटिन्यू परतत राहा. अगदी 2 मिनिटात माझे हे पोहे भाजून तयार झालेले आहेत. एका ताटात काढून मी गार करून घेणार आहे आणि दुसरी पण बॅच अशा प्रकारे मी भाजून घेणार आहे. आता सगळे पोहे माझे इथे भाजून तयार झाले आहेत. आता हे पोहे बारीक करण्यासाठी आपल्याला गिरणीमध्ये जायची गरज नाही, तर पटकन आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. भाजल्यामुळे हे पोहे खूपच कुरकुरीत झालेले असतात आणि अगदी हलके झालेले असतात. पटकन मिक्सरमध्ये बारीक होतात. पोह्यांसोबत मी इथे पाववाटी साबुदाणा घेतलेला आहे. अर्धा किलो पोह्यांसाठी पाव वाटी साबुदाणा पुरेसा आहे आणि हे साबुदाणा आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे आणि हा पण पोह्यांसोबत बारीक करायचा आहे. तर बघा, अगदी 5 मिनिटात आपले पोह्याचे प्रीमिक्स इथे तयार झालेले आहे. साबुदाणा पापड आणि रव्याची कुरडई सोप्या पद्धतीने कसे बनवायचे याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक तुम्हाला देईल, जाऊन नक्की पहा. आता पोह्यांचे पापड खुसखुशीत होण्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक्स ती म्हणजे पाण्याचे योग्य प्रमाण आणि त्यासोबतच पापड शिजवायची पद्धत. आता हे पोह्यांचे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. जेवढे पापडांचे पीठ असते त्याच्या 5 पटीने पाणी घालायचे. तर पाणी मोजायसाठी एक कोणतेही भांडे फिक्स करायचे. मी हे बाउल घेतले आहे. या बाउलमध्ये अगदी थोडंसं अर्धा बोट कमी इतकं हे पीठ तयार झालेलं आहे. तर त्याच पटीने मी पाणी टाकणार आहे. पापड चविष्ट होण्यासाठी मी इथे काही मसाले घेतले आहेत. त्यासाठी मी आपला जो छोटा चमचा असतो तो 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा हिंग आणि 1.5 चमचाच पापड खार घेतला आहे. मसाले पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. पापड खारमध्ये सुद्धा मिठाचे प्रमाण असते, त्यामुळे मीठ सांभाळूनच टाकायचे. आता इथे मी जवळजवळ पाऊण चमचा मीठ घेतले आणि सर्व मसाले आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता यामध्ये टाकून घेऊया आपण पोह्यांचे पीठ. पीठ टाकताना जर तुम्ही पापड पहिल्यांदाच करताय तर तुम्ही अगदी थोडे 2-3 टप्प्यात करून पीठ टाका, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत. मला सवय आहे म्हणून मी एकचदा सर्व पीठ टाकून व्यवस्थित पटकन मिक्स करून घेणार आहे. पीठ छान व्यवस्थित मिक्स झालं की याला झाकण ठेवून जवळजवळ 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. पापड चांगले होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे टीप म्हणजे पापडाचे हे जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजले गेले पाहिजे, तरच पापड छान होतात, नाहीतर पापडाचे तुकडे पडतात. यामुळे पीठ छान शिजवून घ्यायचे. पीठ अजून पातळ वाटतंय, अजून थोडंसं मी याला घट्ट करून घेणार आहे आणि बस गॅसची फ्लेम बंद करून पीठ हलकेसे कोमट करून पापड तयार करायला घेणार आहे. पापड करताना सगळ्यात आधी मी असे पापडाचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले. सर्व गोळे एकचदा तयार करून घेतले की पटकन पापड लाटता येतात आणि कमी वेळ लागतो. पूर्ण पापड तयार करताना मी अजिबात एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही किंवा पीठ लावायची सुद्धा याला गरज नसते. इतके पटकन सहज सोपे हे पापड तयार होतात. पापड बनवायसाठी मी इथे एक नॉर्मल प्लास्टिक बॅग घेतलेली आहे. याच्यावर आता पापडाचा गोळा ठेवून कागदाला आधी मी थोडेसे डिंकाचे पाणी घेतले आहे. यामुळे पापड बनवताना चिकटत नाही. हवं तर पोह्यांचेच थोडेसे पीठ घेऊन तुम्ही हे पापड पोळपाटावर लाटू शकता. ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सेव्ह करू शकता आणि आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करू शकता. डिंकाचे पाने लावल्यामुळे पापडांना एक छान चकाकी येते. पापड खूप छान दिसतात आणि चिकटतही नाही. याच तयार पिठापासून पापडांचे मिरगुंडे कसे तयार करायचे हे पण आपण पुढे पाहणार आहोत.
साठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता प्लेटच्या साहाय्याने प्रेस करून 2-3 पापड कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे प्लेटनेच प्रेस करून हे सगळे पापड मी तयार करून घेतलेत। आता आपण मिरगुंडे कसे बनवायचे ते पाहूया। खास करून कोकण भागाकडे हे असे पापड केले जातात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजच्या आकारामध्ये पापड बनवू शकता। मी इथे मीडियम साईजमध्ये पापड बनवलेले आहेत। आणि हे पापड बनवताना आपण उन्हात बसून करायची गरज नाही। फॅनखाली सुद्धा हे पापड पटकन वाळले जातात। एकदा फॅनखाली हे थोडे सुकले की नंतर तुम्ही याला कडक उन्हामध्ये ठेवू शकता। पापड जर आपण एकटंच करत असलो तर सर्व पापड एकचदा करणे खूप कठीण जाते। तर या प्रेमिक्सपासून आपण जेवढे पाहिजे तेवढ्या प्रमाणात पापड करून 2-3 टप्प्यात सुद्धा हे पापड बनवू शकतो। तर मिरगुंडे बनवण्यासाठी इथे मी चकलीचा साचा घेतला आहे आणि तयार पीठ मी याच्यामध्ये टाकून घेतले। साच्यामध्ये 5-6 प्लेटी असतात। त्यापैकी ज्या प्लेटमध्ये अशी सरळ रेष असते म्हणजे फाफडा वगैरे जसं बनवतात त्या आकाराची जी प्लेट असते ती प्लेट मी इथे घेतली आहे आणि त्याच्या साहाय्याने पटकन मिरगुंडे पाडून घेतलेत। जर हवं असेल तर तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता। मिरगुंडे पटकन तयार होण्यासाठी मी ते लांब शेपमध्ये टाकले आहेत। नंतर हे चाकूने कट करून मी एका साईजचे करून घेणार आहे। आता मिरगुंडे आणि पापड इथे आपले तयार झालेले आहेत। छान कडक उन्हामध्ये मी हे वाळवून घेतले। आता पापड तळून पाहूया। गरम तेलामध्ये टाकताच छान पापड फुलून वर येतो। अगदी हलके खुसखुशीत हे पापड तयार होतात। या पापडांची खासियतच ही आहे की हे खूप खुसखुशीत आणि तोंडातच विरघळले जाणारे इतके छान कमी वेळात होणारे पापड तयार होतात। आणि फक्त पापडच नाही तर या तयार पिठापासून मिरगुंडे पण तयार होतात। म्हणजे एकाच पिठापासून आपल्या 2 वस्तू इथे बनवून तयार होत आहेत। आणि खास करून लहान मुलांना हे मिरगुंडे खूप आवडतात। एक स्नॅक्स रेसिपी म्हणून आपण त्यांना हे टिफिनमध्ये देऊ शकतो। तर खुसखुशीत पापड आणि मिरगुंडे इथे तयार झालेले आहेत। चला तर पुन्हा मिळूया अशीच एक टेस्टी समर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा आणि पाहत रहा यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाज किचन। च्या रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा।